हॅलो हॅलो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सो आपलं 16वं सेशन आहे हे, आणि प्रत्येक सेशनमध्ये आपण पूर्ण क्वेश्चन्स आन्सर्स डिटेल डिकोड करून, ऑप्शन डिकोड करून, नोट्स बनवून, रिव्हिजन करून सर्व पद्धतीने सर्व अँगलने तयारी करूनच पुढे जात आहोत. सो आजचं हे सेशन तसंच असेल. सो आपला थोडाही वेळ वाया न घालवता नेहमीप्रमाणे आपण आपल्या पहिल्या सेशनकडे वळूयात. नो टाइमपास, नो एनिथिंग, फक्त लाईव्ह चॅटमध्ये आन्सर्स, नोट्स आणि आपले क्वेश्चन सॉल्विंग असतील. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन बघून घ्या. रिफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? सांगा, रिफ्रिजरेटरचा शोध कोणी लावलाय? टेलर व यंग, पार्किन्स, सिकोरुकी आणि कोर्ट. रिफ्रिजरेटरचा शोध आपल्याला विचारलेला आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये सांगत चला उत्तर काय आहे, काय वाटते तुम्हाला याचं उत्तर. ठीक आहे, सांगा काय आहे याचं उत्तर. 1834 आय थिंक. ठीक आहे, 1834 मध्ये व्हेपर कंप्रेशनचा शोध लावला होता. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला माझ्या सोबत. व्हेपर कंप्रेशनचा शोध लागला होता, आणि तो शोध कोणी लावला होता हे पण आपल्याला सांगायचे, जे की आपलं उत्तर आहे. रेफ्रिजरेटरचा शोध सुद्धा त्यांनीच लावलेला आहे. व्हेपर कंप्रेशन, ज्याला आपण काय म्हणतो, शीतकरण प्रणाली. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, शीतकरण प्रणाली. साईडला नोट्स बनवत चला माझ्या सोबत. शीतकरण प्रणाली चा शोध लागला होता, आणि यांनाच आपण रिफ्रिजरेटरचे जनक असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, सांगा कोण आहेत ते, सांगायचा प्रयत्न करा. याचं करेक्ट आन्सर काय आहे? पार्किन्स. ठीक आहे, पार्किन्स यांनी रिफ्रिजरेटरचा शोध लावला होता 1834 मध्ये. बाष्पसंकुचन, ठीक आहे, जे बाष्पसंकुचन आहे, शीतकरणाची प्रणाली आहे, याचा त्यांनी शोध लावला होता. आणि त्याचप्रमाणे रिफ्रिजरेटरचे जनक कोणाला म्हणतो, तर पार्किन्स यांना आपण म्हणतो. ठीक आहे, नोट्स साईडला नोट डाऊन करत चला. ठीक आहे, टू द पॉइंट. या पुस्तकाचे लेखक कोण होते आपल्याला असं विचारलेलं आहे. हर्षल गिब्स, बराक ओबामा, फिडेल कॅस्ट्रो आणि शशी थरूर. सांगायचा प्रयत्न करा. शशी थरूर कसा असेल याचा एक्झाम्पल, ह्याचं उत्तर. ठीक आहे, टू द पॉइंट. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सांगायचं आहे. सांगा, टू द पॉइंट पुस्तकाचे लेखक कोण आहेत आपल्याला असं विचारलेलं आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. टू द पॉइंट्स या पुस्तकाचं पूर्ण नाव काय आहे आपण साईडला एकदा नोट डाऊन करत चलू. ठीक आहे, टू द पॉइंट्स, द नो होल्ड बेअर्ड ऑटोबायोग्राफी. ठीक आहे, एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत ज्यांनी हे काय लिहिलेलं आहे, हे पुस्तक लिहिलेलं आहे. सांगा, दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्यासोबत सहलेखन सुद्धा केलेलं आहे स्टीव्ह स्मिथ यांनी. ठीक आहे, प्रसिद्ध क्रिकेटपटू. नोट डाऊन करत चला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. प्रसिद्ध क्रिकेटपटू हर्षल गिब्स. ठीक आहे, आपला ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. यांचं हे पुस्तक आहे, आणि यांच्या सोबतच जर कोणी या पुस्तकामध्ये सहलेखन करायला मदत केली असेल तर ते कोण आहेत? स्टीव्ह स्मिथ. मराठीतच लिहिते मी, तुम्ही पण साईडला नोट डाऊन करत चला. ठीक आहे, स्टीव्ह स्मिथ हे कोण आहेत? याचे सहलेखन करायला म्हणजे सोबतच त्यांना हे पुस्तक लिहिण्यासाठी मदत करणारे कोण असेल तर ते कोण आहेत? स्टीव्ह स्मिथ. सहलेखन या पुस्तकाचं कोणी केलं असेल तर ते कोणी केलं आहे? स्टीव्ह स्मिथ यांनी केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाले तर रक्त अधिक लाल दिसतं? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक झाल्यावर रक्त लाल दिसतं?
कार्बन, लोह, क्षार आणि हिमोग्लोबिन. खूप बेसिक प्रश्न आहे, सायन्सचा प्रश्न आहे, याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे आपल्या आरबीसीज मध्ये लाल रक्तद्रव्य असते त्याला आपण काय म्हणतो? हिमोग्लोबिन. याच्यामुळे काय होतं, याची जर आपल्याकडे हे जर ज्या घटकाचे प्रमाण जास्त असेल तर आपलं रक्त जे आहे ते अधिक लाल दिसतं. कशामुळे? ह्याला आपण काय म्हणतो? हा काय आहे? एक रक्तामधील लाल रंगद्रव्य आहे. कुठे असतो? लाल रक्तपेशीमध्ये, आरबीसीज मध्ये असतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते जीवाश्म इंधन आहे? जे जीवाश्म इंधन असतं ते लाखो करोडो वर्षांपासून जे काही अवशेष असतात प्राण्यांचे त्याच्यापासून बनलेलं असतं. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. प्राचीन जे वनस्पती असतात व प्राणी असतात त्यांच्या अवशेषांपासून त्यांना लाखो वर्ष लागतात तयार व्हायला. ठीक आहे. पेट्रोलियम, लाकूड, मेण आणि बायोडिझेल. सांगायचा प्रयत्न करा. सांगायचा आन्सर लाकूड आणि बायोडिझेल हे काय आहेत? बायोफ्युएल आहेत, जैव इंधन आहेत. ठीक आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? जीवाश्म इंधन असं विचारलेलं आहे, जे की काय आहे? पेट्रोलियम. हे एक काय आहे? जीवाश्म आहे, जीवाश्म इंधन आहे. ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? पेट्रोलियम हे आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून जीवाश्म इंधन जर आपल्याला कोणते आहेत असं विचारलं तर याचा आन्सर काय सांगाल? अजून जे काही जीवाश्म इंधन आहेत, फॉसिल फ्युएल्स आहेत, हे कोणते आहेत? हे लाईव्ह चॅटमध्ये आणि आपल्या कमेंटमध्ये टाकत चला. चला पटपट पटपट. आपलं सेशन हे एनर्जेटिक आणि इंटरॅक्टिव्ह असलं पाहिजे. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर सांगत चला. सांगा अजून जीवाश्म इंधन, अजून फॉसिल फ्युएल्स कोणते आहेत? जसं की पेट्रोलियम आहे, त्याचप्रमाणे अजून काय आहे? कोळसा. ठीक आहे. नैसर्गिक वायू. अजून जे काही फॉसिल फ्युएल्सचे एक्झाम्पल असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये टाकत चला. ठीक आहे. तुम्हाला जे माहिती आहेत ते सांगत चला. ठीक आहे. कांदा ही वनस्पती, ही डॅश वनस्पती आहे. एक बीजपत्री, द्विबीजपत्री, बहुबीजपत्री आणि यापैकी नाही. कांदा ही कोणती वनस्पती आहे सांगा? कांदा हे एक मोनोकॉटिलेडॉन्स प्लांट आहे. ठीक आहे. मोनोकॉटिलेडॉन. मोनोकॉट म्हणजे काय? एक बीजपत्री आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. खूप बेसिक प्रश्न होता हे. मोनोकॉटिलेडॉन्स, एक बीजपत्री, एकच बीज असतं त्याच्यामध्ये, असं त्याचा आन्सर होतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ऋण प्रभारित कणांना काय म्हणतात? आता ऋण प्रभारित म्हणजे काय? न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, पॉझिट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. आता आपल्याला 3 कण माहिती आहेत. ठीक आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता ह्याच्यावरती कोणता प्रभार असतो आपल्याला हे सांगायचं आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ठीक आहे. प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. ठीक आहे. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. न्यूट्रॉन ह्याला कोणताही चार्ज नसतो म्हणून याला आपण प्रभार रहित असं म्हणूया. ठीक आहे. ऑप्शन मध्ये जे पॉझिट्रॉन्स दिले त्याच्यावर सुद्धा पॉझिटिव्हच चार्ज असतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन्स मध्ये काय असतात? निगेटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे. पॉझिटिव्ह म्हणजे धन आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? ऋण प्रभारित कणांना काय म्हणतो? तर ऋण प्रभारित कणांना आपण इलेक्ट्रॉन्स म्हणत असतो. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. आज आपली सुरुवात सायन्सच्या क्वेश्चन्सनी झालेली दिसते. ठीक आहे. नेक्स्ट आहे, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? सांगा. हिंदू व मुसलमान यांना सुंदर वधूचे 2 डोळे असं कोण म्हटलं आहे? जवाहरलाल नेहरू, मोहम्मद इक्बाल, सर सय्यद अहमद खान आणि महात्मा गांधी. ठीक आहे. जे हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचं होतं त्यावेळेस एका खूप रिस्पेक्टेड व्यक्तीने हे विधान केलेलं आहे की हिंदू आणि मुसलमान हे एकाच वधूचे, सुंदर वधूचे 2 डोळे आहेत. ठीक आहे. सांगा आता कोण आहेत ते? सर सय्यद अहमद खान यांनी हे विधान केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, ब्रिटनमधील लंडन, ब्रिटनची राजधानीच आहे लंडन, हे शहर कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे? पोटोमॅक,
यांगून, थेम्स आणि स्प्रे. आपल्याला लंडन हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे असं क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्या. 15 ते 20 सेकंदाचा तुम्हाला वेळ दिलेला असेल लाईव्ह चॅटमध्ये उत्तर सांगायला, ठीक आहे. आणि लाईव्ह चॅटचा जो ॲक्सेस आहे ते आपलं लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर प्रीमियरच्या स्वरूपात लागलेलं असतं. त्याच्यामुळे 3 वाजल्यापासून जोपर्यंत लेक्चर आहे तोपर्यंतच तुम्हाला लाईव्ह चॅटचं ऑप्शन आहे. जर तुम्ही हे सेशन नंतर बघत असाल तर कमेंटमध्ये आन्सर सांगा, ठीक आहे. सांगा, लंडन शहर कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे आपल्याला असं विचारलेलं आहे. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ब्रिटनची राजधानी लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कुठं वसलेलं आहे हे, कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे? थेम्स या नदीच्या किनारी वसलेला आहे. परत एकदा तुम्हाला सांगते, जर बाहेरचे आपल्याला जर दुसरे राज्य, दुसरे देशांबद्दल जर प्रश्न सरळ सेवेमध्ये शक्यतो येत नाही, जसं UPSC MPSC मध्ये येतो. जर सरळ सेवेमध्ये काही जर बाहेरच्या ह्याच्यावरती प्रश्न येत असेल, महाराष्ट्राच्याही बाहेर जाऊन, देशाच्याही बाहेर जाऊन, भारताच्याही बाहेर जाऊन जर काही येत असेल तर ते स्पेसिफिक त्याचं चलन, राजधानी, कोणत्या नदी किनारी शहर वसले, त्याच्यामुळे नदी प्रणाली आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि फार रेअरली ह्याच्यावरती प्रश्न येत असतात, ठीक आहे. आणि आले तरी स्पेसिफिक टॉपिकवरून येत असतात, जसं की चलन असेल, त्या देशाचं जी काही राजधानी असेल, त्या देशाची जे एखादं खूप फेमस शहर आहे ते कोणत्या नदी किनारी वसलेलं असेल याच्यावरतीच साधारणतः प्रश्न विचारल्या जातात. नेक्स्ट प्रश्न बघा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम काय होते? सांगा, सुमंतांचे काम काय होते? शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंत, ज्याला आपण दबीर असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे. सांगा, यांचं काम काय होतं? आधी ऑप्शन्स बघा, न्यायदान करणे, सैन्याची व्यवस्था ठेवणे, परस्पर राज्याशी संबंध ठेवणे आणि धार्मिक व्यवहार पाहणे. सांगा, आपल्याला अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम विचारलेलं आहे. लाईव्ह चॅटमध्ये बोलत चला, आन्सर सांगत चला. आणि अजून एक, स्टे हायड्रेटेड, पाणी पण पीत चला, ठीक आहे. सांगा याचा आन्सर, अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम काय होते, ज्याला आपण काय म्हणतो, दबीर असं सुद्धा म्हणतो. यांचं काम काय होतं असं आपल्याला विचारलेलं आहे. यांचं काम काय आहे? परराज्यांशी संबंध ठेवणे आणि परराष्ट्राशी संबंधित जे काही व्यापार आहेत ते सुद्धा हे पाहायचे, ठीक आहे. परराष्ट्र संबंध ठेवणे, त्याचप्रमाणे परराष्ट्रांसोबत असलेले व्यापार, ठीक आहे. हे पण साईडला नोट डाऊन करत चला. परराष्ट्र व्यापार पाहणे हे सुद्धा ते करत होते, ठीक आहे. सुमंतांचं हे काम होतं. नेक्स्ट प्रश्न बघूयात. भारतातील पहिला अंतराळवीर कोण आहे? सांगा. सोव्हिएत युनियनच्या त्या संघटनेत एक त्यांचं हे होतं अंतरिक्ष यान, त्याच्याद्वारे ते गेले होते आणि ते भारतातील पहिले अंतराळवीर होते. सांगा कोण होतं? सांगायचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, राकेश शर्मा आणि मनोज शर्मा. काय वाटतं तुम्हाला याचा आन्सर? मनोज शर्मा, आय थिंक 12th फेल मधलं हे कॅरेक्टर असावं आहे. हो, मनोज शर्मा. सांगा, आपल्याला काय विचारलेलं आहे? अंतराळवीर कोण आहे? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारताचा पहिला अंतराळवीर, जे सोव्हिएत युनियन संघाची जे सोयूज टी ही मोहीम होती, सोयूज T11, सोयूज T11 या मोहिमेद्वारे ते गेलेले होते. आणि हे कोण होता व्यक्ती? राकेश शर्मा हे होते, ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. डॅश हे स्वयंपोषी वनस्पती नाही, नाही असं विचारलेलं आहे. प्रश्न बघत चला, ठीक आहे. स्वयंपोषी म्हणजे काय? ऑटोट्रॉफिक म्हणजे त्यांच्याकडे जे हरितद्रव्य नाही, ग्रीन कलरचं एक पिगमेंट असतं, ज्याला आपण काय, मला मराठीमध्ये प्रॉपर शब्द नाही आठवते काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, पण एक ग्रीन कलरचं पिगमेंट असतं ज्याला आपण काय म्हणतो, क्लोरोफिल म्हणतो. ते त्यांच्यामध्ये असतं आणि ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्याला आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉफिक. म्हणजे काय? स्वयंपोषी. आपल्याला स्वयंपोषी नाही म्हणजे काय? परपोषी असं विचारलेलं आहे. सांगायचे आपल्याला याचा आन्सर, ठीक आहे. साईडला एकदा स्वयंपोषी म्हणजे काय असं याचा एक शॉर्ट फॉर्म म्हणजे शॉर्टकट तुम्हाला माहिती असावं म्हणून एक लिहून ठेवा, ठीक आहे.
स्वयंपोषी म्हणजे काय, ज्या स्वतःचं पोषण करतात, म्हणजेच काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. काही जणांना सायन्स हा विषय खूप अवघड जातो, ठीक आहे. सो त्यांच्यासाठी काही बेसिक माहिती आपण साईडला नोट डाऊन करून चलूयात, ठीक आहे. स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, ठीक आहे. त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. त्यांच्याकडे काय असतो, अन्न बनवण्यासाठी लागणारा महत्त्वाचा घटक ग्रीन कलर्ड पिगमेंट क्लोरोफिल. काय असतो त्यांच्याकडे, क्लोरोफिल हा असतो. मग जी स्वयंपोषी वनस्पती नाही तिच्याकडे क्लोरोफिल नसतो, त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत. आणि अशी वनस्पती आपल्याला विचारलेली आहे, जास्वंद, अमरवेल, डाळिंब आणि सदाफुली. सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला, ठीक आहे. सांगा काय वाटतं याचा आन्सर, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला, ठीक आहे. आणि तुमच्या लाईव्ह चॅटला मी लाईव्ह चॅटमध्येच रिस्पॉन्स देत असते, त्याच्यामुळे तुमचे उत्तर बघितले जातात. ओके, सांगा याचा आन्सर, सांगायचा प्रयत्न करा. आपल्याला हेटेरोट्रॉफिक वनस्पती, हेटेरोट्रॉफिक प्लांट असं विचारलेलं आहे, जी की ऑटोट्रॉपिक नाही आहे, म्हणजेच काय, स्वयंपोषी नाही आहे. जी काय आहे, अमरवेल आहे. हिचे पानांचा कलरच ग्रीन नसतो बेसिकली, सो त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसतो, त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय आहे, अमरवेल हे करेक्ट आन्सर आहे. ह्या स्वयंपोषी वनस्पती नाही आहेत. जास्वंद असेल, डाळिंब असेल आणि सदाफुली असेल, ह्या काय आहेत, ऑटोट्रॉफिक वनस्पती आहेत, ठीक आहे. सॉरी, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. गुडघ्याचा सांधा हा डॅश होय. सांगा, उखळीचा सांधा, सरकता सांधा, बिजागरीचा सांधा आणि यापैकी नाही. आपल्याला आज खूपच जरा सायन्सचे क्वेश्चन्स यायलेत. प्रत्येक सेशनमध्ये एंडला 2-3 क्वेश्चन असायचे सायन्सचे. सांगा, आता उत्तर द्यायचा प्रयत्न करा. गुडघ्याचा सांधा हा डॅश होय. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये याचा आन्सर सांगायचा प्रयत्न करा. थोडा वेळ दिलेला असेल तुम्हाला उत्तर सांगायला. सांगत चला उत्तर. उत्तर सांगत चला, काय वाटतं याचा आन्सर काय असेल. उखळीचा सांधा कोणत्या अवयवात असतो, सांगा, सांगायचा प्रयत्न करा. आपला जो खांदा आहे, म्हणजे खांद्याचं जे आपण ज्याला बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणतो, म्हणजेच काय, तर खांद्याचा जो जॉईंट असतो त्याला आपण काय म्हणतो, उखळीचा सांधा म्हणतो, ठीक आहे. याचं एक्झाम्पल आपण लिहून घेऊ, एक शॉर्टकट, खांदा, ठीक आहे. हा 360 डिग्रीने रोटेट होत असतो. आपला पूर्ण आपण खांदा पूर्ण मूव्ह करू शकतो गोलाकारमध्ये, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो, उखळीचा सांधा म्हणतो. बॉल अँड सॉकेट जॉईंट असं आपण याला म्हणत असतो, ठीक आहे. त्याचप्रमाणे सरकता सांधा कोणता आहे, सरकता सांधा, हाड एकावर एक असं सरकल्यासारखं वाटतं, मनगट, ठीक आहे, मनगट. आणि त्याचबरोबर काय आहे, आपला पायाचा जो घोटा असतो, ठीक आहे, मनगट. आता राहिलं एकच आणि ते आपलं उत्तर आहे, ठीक आहे. मला असं वाटतं की तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये आन्सर दिलेलं असेल. गुडघ्याचा सांधा कोणता आहे, बिजागिरीचा सांधा. बिजागिरीचा सांधा म्हणजे ते दरवाजाला बिजागर, आय थिंक कडीला बिजागर म्हणते, ठीक आहे. त्याच्याप्रमाणे तो फक्त मागे पुढे हलतो, त्याच्यामुळे आपल्या जो गुडघ्याचा सांधा आहे त्याच्यामध्ये कोणता सांधा आढळून येतो, बिजागरीचा सांधा, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. डॅश हे कार्बनचे अपरूप नाही, अपरूप नाही. ग्राफाइट, हिरा, फुलेरिन्स आणि क्युप्राइट. सांगा कोणतं नाहीये. कार्बनचं ॲलोट्रॉप म्हणजे ते त्याचं कार्बन, त्याच्याद्वारे आपण कार्बन मिळवू शकतो असं त्याचं अर्थ होतो, ठीक आहे. सो आपल्याला कार्बनचे ॲलोट्रॉप माहीत असायला पाहिजेत, म्हणजेच काय, अपरूप. सांगा कार्बनचे कोणते कोणते ॲलोट्रॉप्स आहेत. लाईव्ह चॅटमध्ये तरी इंटरॅक्शन करायचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये सांगा कार्बनचे ॲलोट्रॉप्स. सांगा कोणते आहेत कार्बनचे ॲलोट्रॉप्स. फर्स्ट आणि एकदम इम्पॉर्टंट, ग्राफाइट. अजून एक इम्पॉर्टंट, डायमंड, हिरा, ठीक आहे. आणि फुलेरिन्स, ठीक आहे. हे 3 नावं लक्षातच ठेवायचे, ठीक आहे.
याच्याद्वारे आपण कार्बन मिळवू शकतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, कार्बनचे अपरूप म्हणतो, ॲलोट्रॉप्स म्हणतो. आणि याच्यापैकी कोणतं नाही आहे, ग्राफाईट आहे, हिरा आहे, फुलेरिन्स आहे. क्युप्राईट हे कार्बनचं अपरूप नसून ते कशाचं आहे, कॉपर, तांब्याचं अपरूप आहे. ठीक आहे, याच्याद्वारे आपण तांबे हा धातू मिळवू शकतो. ठीक आहे, तांब्याचा अपरूप कोणता आहे तर क्युप्राईट. ठीक आहे, जे आपण क्युप्राईट म्हणजे काय, Cu2O, आय थिंक कॉपर ऑक्साईड. ठीक आहे, कॉपर ऑक्साईड आपण याच्यापासून मिळवतो, त्याला आपण काय म्हणतो, तांब्याचं अपरूप म्हणतो. नेक्स्ट प्रश्न बघा, आपल्या हवामानात वातावरणाच्या खालीलपैकी कोणता थर नियमितपणे सहभागी असतो, सांगा कोणता थर नियमितपणे सहभागी असतो. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपल्या हवामानात, वातावरणात म्हणजे जमिनीपासून थोड्याच उंचीवर जिथे आपल्या हवामानातील बदल जसं की ढग असतील, पाऊस असेल, ठीक आहे, वारा, पक्षी उडणं वगैरे असेल, या सर्व गोष्टी ज्या हवामानातील बेसिक प्रक्रिया आहेत ते इथे होत असतात. ठीक आहे, हे आपल्याला सांगायचे आहेत. ढग, पाऊस, वारं, वादळ हे सगळे ह्याच्यामधून घडत असतं. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आज जरा जास्त सायन्सचे प्रश्न यायला लागलेत. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ओझोनचा थर कुठे आढळतो हे सांगा बरं. मध्यांबर, तपांबर, आयनांबर आणि स्थितांबर. जे बेसिकली स्थितांबर आहे, इथे आपल्याला ओझोनचा थर पाहायला मिळतो. ठीक आहे, ओझोन लेयर. सो आपण जे काही मध्यांबर, तपांबर, आयनांबर, स्थितांबर आहे त्याच्याबद्दल डिटेल माहिती लेक्चर्समध्ये घेणारच आहोत, पण एक बेसिक आढावा म्हणून सांगा, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. एक स्पेशल लेक्चर घेऊया त्याच्यावरती, पूर्ण आपले जे काही आहेत मध्यांबर, तपांबर, आयनांबर, जे वातावरणामध्ये जे थर आहेत. ठीक आहे, हवामानात कोणता थर, हवामानात आपल्याला वातावरणाचा ॲटमॉस्फिअरमध्ये सापडणारा थर विचारलेला आहे. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे आयनांबर आहे, आयन, ठीक आहे, याच्यामध्ये ज्या रेडिओ लहरी आहेत त्यांच्या परावर्तनासाठी महत्त्वाचा थर मानला जातो. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. जर तुम्हाला पुढे प्रश्न आला की रेडिओ लहरींच्या परावर्तनासाठी महत्त्वाचा असणारा थर कोणता, सांगा यापैकी, तर लगेच लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही सांगत चला. लाईव्ह चॅटमध्येच जाऊन क्वेश्चनमध्ये जरी हा क्वेश्चन आला तरी आयनांबरच क्लिक करायचं. ठीक आहे, रेडिओ लहरींच्या परावर्तनासाठी महत्त्वाचा थर. आता एवढं डिटेल नाही लिहित, रेडिओ लहरींसाठी IMP असं लिहिते, इम्पॉर्टंट थर. ठीक आहे, समजून घ्या. आपल्याला शॉर्ट नोट्स काढायच्यात, एकदम मोठ्या सगळ्या असं पुस्तक नाही लिहायचे. ठीक आहे, रिव्हिजनसाठी शॉर्ट नोट्स कधी पण कामी येतात. आपल्याला विचारले, सांगा आता ह्या दोन्हीपैकी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कोणता थर असतो मध्यांबरचा, इथे प्रश्नच येत नाही. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे, तपांबर हे आन्सर आहे. इथे आपण ढग असेल, वारे असतील, वादळं असतील, ह्या ज्या काही हवामानाच्या मुख्य ज्या काही क्रिया आहेत त्या ह्या आपल्याला थरामध्ये, वातावरणाच्या या थरामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, तपांबर म्हणजे काय, ट्रोपोस्फियर. कोणाला जर मराठीमध्ये कळत नसेल तर त्यांना इंग्लिशमध्ये ट्रोपोस्फियर. ठीक आहे, नेक्स्ट बघा, पानझडी वृक्षांचे आरोग्य महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात. पानझडी झाडांचे आरोग्य नसेल ते बरं, पानझडी वृक्ष जे जास्त प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रात कुठं आढळतात मुख्य करून असं विचारलेलं आहे. सांगा कुठं आढळतात. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. पानझडी वृक्ष कुठे आढळतात. विशेषतः ताडोबा, अंधारी जे काही रिझर्व आहेत, त्याचप्रमाणे जे मेळघाट टायगर रिझर्व आहे या साईडला ते जास्त आपल्याला पाहायला मिळतात, या परिसरात जास्त पाहायला मिळतात. जे पानझडी वृक्ष जसं की काय आहेत आपले, साग असेल, सागाची झाडं असतील, बांबूची झाडं असतील, कुठं पाहायला मिळतात तर आपल्या महाराष्ट्रातील विदर्भामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात मुख्यत्वे. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर काय आहे, विदर्भ. ओके, ठीक आहे, लिहिलं. नेक्स्ट प्रश्न बघा,
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारख्या आकार धारण करणाऱ्या या नदीस डॅश या नदीस चंद्रभागा असं संबोधलं जातं. तर पंढरपूरमध्ये एक नदी आहे जिला आपण काय म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. पंढरपूरला आपण सगळे गेलेलोही असतो, ठीक आहे. जर आपल्याला माहिती आहे तिथे काय आहे, एक नदीने वर्तुळाकार एक टर्न घेतलेला आहे, त्याच्यामुळे तिचा आकार कसा झालेला आहे, चंद्रासारखा आकार झालेला आहे. आणि या चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या नदीला काय म्हटलं जातं, म्हणजे ज्या नदीला आपण चंद्रभागा असं म्हणतो त्या नदीचं नाव काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. सो बेसिकली पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेमध्ये आपण जात असतो, तर त्या चंद्रभागा जे तिला नाव पडलं आहे, पण ती बेसिकली एक पहिली नदी आहे. त्या नदीचं नाव काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. गोदावरी नाहीये, सगळ्याच गोदावरी गंगा नदी नसतात, ठीक आहे. सांगा, भीमा, गोदावरी, कृष्णा, इंद्रायणी. चंद्रभागा जी नदी आहे तिचं मूळ नाव काय आहे, ती कोणती नदी आहे सांगा. जिला तेवढ्या पंढरपूरच्या परिसरामध्ये आपण चंद्रभागा म्हणून संबोधतो, तर ती नदी कोणती आहे, भीमा नदी आहे, ठीक आहे. भीमा नदीनेच पंढरपूरमध्ये एक अर्धवर्तुळाकार टर्न आल्यामुळे तिला चंद्रासारखा आकार प्राप्त झाला आहे आणि तिला चंद्रभागा असं आपण म्हणतो, ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय आहे, भीमा नदी. हे चंद्रासारखा आकार काढत होते, नाही जमलं, ठीक आहे. तर चंद्रासारखा आकार कोणाचा आहे, पंढरपूर शहरामध्ये चंद्रभागेचा आहे, म्हणजेच काय, भीमा नदी आहे, ठीक आहे. आल्लापल्ली, जेवण नाही, वन, ठीक आहे. वन, आलापल्ली हे वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे सांगा. आलापल्ली वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे, बांबू, सागवान, तेंदू, मोहपूर. सांगायचा प्रयत्न करा. आलापल्ली शेकडो वर्ष जुनी वनस्पती आहेत ह्या इथं आलापल्लीमध्ये. सांगा, शेकडो वर्ष जुनी, एकदम प्राचीन, तिथे ते फेमसच आहे आणि खूप खूप उंच उंचवरती तिथे आपल्याला ती झाडे पाहायला मिळतात. बांबू, सागवान, तेंदू आणि मोहपूर. बांबू ही काही प्रमाणात मिळतात, पण उत्तर बांबू नाहीये. सांगा, प्रचंड उंच व मजबूत झाडे आहेत, प्रचंड उंच, मजबूत आणि जुने सागवानाची झाडे फेमस आहेत तिथे. त्याच्यामुळे जे आलापल्ली आहे ते सागवान वनवैभव म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील वनवैभव जर कशामुळे प्रसिद्ध असेल तर ते सागवान या वृक्षामुळे ते तेथील फेमस आहे, ठीक आहे. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. ओके, रायगड जिल्ह्यात आहे, पण रायगड जिल्ह्यातल्या पण कोणत्या तालुक्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा. सेशनमध्ये आपली एनर्जी एकदमच हाय स्टार्टिंगला, नंतर एकदमच लो अशी नाही, ठीक आहे. वी हॅव टू बी कॉन्स्टंट, ठीक आहे. आपल्याला कायम कन्सिस्टन्सी आणि कॉन्स्टंट राहायचं आहे, ठीक आहे. एकदम पूर्ण आपण स्टेबल जाणार आहोत, ठीक आहे. सो सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे, बरोबर आहे, माहिती आहे रायगड जिल्ह्यात आहे, पण रायगड जिल्ह्यातल्या पण कोणत्या तालुक्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पोलादपूर, महाड, कर्जत आणि खालापूर. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. माथेरान हे एक एकदम फेमस हिल स्टेशन आहे, ठीक आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. अक्षर हिल स्टेशन, फेमस हिल स्टेशन कुठे आहे सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. पट 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 उत्तर सांगत चला. माथेरानला गेला असाल ना, खूप महत्त्वाचं हिल स्टेशन आहे आणि आता पावसाळ्यात तर मुख्यत्वे आता पावसाळ्यात तर तिथे फिरायला जातात. खूप फेमस ठिकाण आहे माथेरान. सांगा. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. कुठे आहे हे? रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात ते आहे. ओके, जे की एक फेमस हिल स्टेशन आहे. ओके, चलो झाले आजचे प्रश्न झाले. आपण एकदा काय करूयात, रिवाइज करूयात. सांगा, रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? पार्किन्सने लावला. पार्किन्स यांना आपण काय म्हणतो? रेफ्रिजरेटरचे जनक असं म्हणत असतो, ठीक आहे. टू द पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हर्षल गिब्स. त्याचप्रमाणे त्याचे जे सहलेखक आहेत ते कोण आहेत? सहलेखन स्टीव्ह स्मिथ. अरे हे स्टीव्ह स्मिथ असं नाव आहे, ठीक आहे.
एक सेकंड, सॉरी. नंतर तुम्हाला ह्या नोट्स मिळणारच आहेत, त्याच्यामुळे अक्षर छान काढायचा प्रयत्न करत आहे. नंतर पण तुम्हाला समजल्या पाहिजे, ज्यांच्या माझ्यासोबत काढून नाही झाल्या त्यांच्यासाठी. रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असल्यावर रक्त आपलं जास्त लाल दिसतं? तर लाल रक्तपेशीमध्ये म्हणजेच RBCsमध्ये जे आपलं काय असतं, हिमोग्लोबिन, लाल रंगद्रव्य असतं, हे जर आपल्या शरीरात जास्त असेल तर आपण म्हणतो आपल्या शरीरात जास्त रक्त आहे, म्हणजे काय, हिमोग्लोबिन छान आहे. आणि जर याच हिमोग्लोबिनची कमतरता झाली तर आपल्याला काय होत असतो, अनेमिया. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. जर पुढे चालून क्वेश्चनमध्ये प्रश्न आला की HB म्हणजेच हिमोग्लोबिनची जर कमी झाली तर काय होतो, आपल्याला कोणता रोग होतो, अनेमिया. ठीक आहे, आणि हा बेसिकली फिमेल्समध्ये जास्त दिसून येतो आपल्याला. ठीक आहे, खून की कमी. ओके, म्हणजे काय, अनेमिया. आणि जास्त रक्त लाल दिसत असेल तर काय, हिमोग्लोबिनमुळे ते जास्त लाल दिसतो. ठीक आहे. जीवाश्म इंधन जे की काय असतं, जे वनस्पती आणि प्राणी आहेत यांच्या अवशेषांपासून खूप लाखो वर्षांपासून ते लाखो वर्ष जुने जे वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांच्या अवशेषांपासून हे बनत असतं. त्याचप्रमाणे जे लाकूड आणि बायोडिझेल आहेत हे बायोफ्युअल्स आहेत, आणि आपलं जे पेट्रोलियम आहे, कोळसा असेल, हे काय आहेत, फॉसिल फ्युअल्स आहेत, जीवाश्म आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. कांदा ही वनस्पती डॅश आहे, एक बीजपत्री आहे, मोनोकॉटिलेडॉन आहे. ठीक आहे. ऋण प्रभारित कणांना काय म्हणतो, तर काय म्हणतो, इलेक्ट्रॉन्स असं आपण त्यांना म्हणत असतो. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स मीन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे. ऋण प्रभारित म्हणजे निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन. प्रभाररहित कोणताही चार्ज नसतो, ते कोणते असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. हिंदू व मुसलमानांना ऐक्य साधण्यासाठी त्यांचे जेव्हा हिंदू मुसलमान म्हणजे एकत्र त्यांच्यामध्ये त्यांच्या समन्वय साधण्यासाठी एक विधान केलं होतं सर सय्यद अहमद खान यांनी. हे दोघेही सुंदर वधूचे 2 डोळे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. ब्रिटनची राजधानी आहे लंडन. या लंडन कोणत्या किनारी, कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे, तर ते थेम्स नदीच्या किनारी वसलेलं आहे. ठीक आहे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचं काम काय आहे, तर सुमंतांचं काम काय आहे, परराज्याशी संबंध ठेवणं आणि परराष्ट्र जे व्यापार आहे ते सांभाळण्याचं काम त्यांच्याकडे असायचं. भारताचा पहिला अंतराळवीर कोण होता, जो सोव्हिएत युनियन संघाच्या सोयूज T11च्या मिशनमध्ये यशस्वी ठरला होता. पहिला अंतराळवीर होता राकेश शर्मा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. ही स्वयंपोषी वनस्पती नाही, म्हणजेच परपोषी आहे. स्वयंपोषी वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. ठीक आहे. सो त्यांच्याकडे काय असतो, क्लोरोफिल असतो, ज्याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. तर अमरवेल याच्याकडे ग्रीन कलर पिगमेंटेड क्लोरोफिल नसतो, त्याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. त्यांना आपण परपोषी म्हणतो. ह्या दुसऱ्या वनस्पतीवर वाढणारी एक वेल आहे ज्याला आपण अमरवेल असं म्हणत असतो. ठीक आहे. सो हे झालं. नेक्स्ट प्रश्न बघा. गुडघ्याचा सांधा हा कोणता सांधा आहे, बिजागरीचा सांधा आहे. ओके. उखळीचा सांधा कुठे येतो, खांद्यामध्ये येतो. सरकता सांधा कुठे येतो, मनगट किंवा घोट्यामध्ये. रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नंतर रिव्हिजन कराल की नाही याची शाश्वती नाही, म्हणून सेशन झालं की आपलं एकदा रिव्हिजन झालं पाहिजे. 2-3 वेळेस रिव्हिजन करायचं आहे, पण एक रिव्हिजन तर इथेच होत आहे ना, तर मग लगेच करून घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. कार्बनचे अपरूप ॲलेट्रॉप विचारलेलं आहे. कोणतं नाही आहे, क्युप्राईट नाही आहे. जे काही आपलं जे ग्राफाईट, हिरा आणि फुलेरिन्स. ठीक आहे. हे काय आहेत, कार्बनचे अपरूप आहेत. हवामानात वातावरणाचा खालीलपैकी कोणता थर असतो. आता वातावरणामध्ये होणाऱ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की काय, ढग असेल, वारं असेल, वादळ असेल, ह्या कोणत्या थरामध्ये होतात हे असं आपल्याला विचारलेलं आहे. सो हे कोणत्या थरामध्ये होतात, तर हे होतात तपांबर ट्रोपोस्फिअरमध्ये. ठीक आहे. आय नंबर जर विचारलं तुम्हाला, रेडिओ लहरी कुठे परावर्तित होतात असं जर विचारलं, परावर्तित होण्यासाठी इम्पॉर्टंट थर आहे आय नंबर, ज्याला आपण नावच आहे आयन. ठीक आहे. आयनोस्फिअर असं आपण याला म्हणत असतो. सितांबर ओझोन लेअर तिथे आपल्याला सापडतो. पानझडी वृक्षांचे आरोग्य. मुख्यत्वे महाराष्ट्रात पानझडी वृक्ष, सर्वात जास्त पानझडी वृक्ष महाराष्ट्रात आपल्याला कुठे आढळतात असं विचारलेलं आहे, जे की कुठे आढळतात, विदर्भामध्ये. जसं की काय, सागवान असेल, बांबू असेल, ही झाडे आपल्याला इथे मुख्यत्वे आढळून येतात.
पंढरपूरमधील चंद्रभागा, या चंद्रभागा ज्याचं नाव पंढरपूर, अशी नदी आपल्याला सांगायची आहे ज्या नदीचं पंढरपूरमध्ये गेल्यावरती नाव चंद्रभागा होतं. चंद्रभागा या नावाने ती तिथे ओळखली जाते. तर ती कोणती नदी आहे? भीमा नदी आहे. ठीक आहे. आलापल्ली वन वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते सागवान झाडासाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन पहिल्यापासूनच तिथे खूप सागवानाची झाडे प्रसिद्ध आहेत, जी की खूप उंच उंच मजबूत आणि खूप जुने झाडे तिथे आपल्याला सागवानाची दिसून येतात. ठीक आहे. माथेरान थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यात कुठं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा. हिल स्टेशन आहे माथेरान. हे एक थंड हवेचं ठिकाण, याला आपण काय म्हणतो? हिल स्टेशन असं सुद्धा म्हणत असतो. आणि हे कुठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कुठे आहे? हे कर्जत तालुक्यात आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो आजचे आपले जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स झालेले आहेत. क्वेश्चन रिवाईज करत चला. क्वेश्चन जे आहेत ते रिवाईज करा. क्वेश्चन स्वतःहून सॉल्व करा, म्हणजे मेमरी चेक कळेल तुम्हाला किती लक्षात राहते किती नाही. आणि एवढं सेशन करून हे जर तुम्हाला स्वतः, म्हणजे एवढं सेशन करण्याच्या मागचा हाच हेतू आहे की नंतर जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला ते क्वेश्चन्स मनाने सॉल्व करता येतील. ठीक आहे. कसल्याही आधाराची गरज नाही पडावी, हाच माझा मेन मोटो असतो प्रत्येक लेक्चरच्या मागे. सो पूर्ण क्वेश्चन्स ॲनालाइज आपण करत असतो, त्या क्वेश्चन्सचे ऑप्शन्स डिकोड करत असतो, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाऊन करत चालत असतो. तुम्हाला हे सेशन कसं वाटतं याचा फीडबॅक मला सांगत चला. आणि ह्या सेशनमुळे तुमच्या ज्या काही नोट्स हे बनतील ह्या बनवत चला. ठीक आहे. तुमच्या परीक्षेसाठी ह्या तुम्हाला खूप कामी येतील. आपण संभाव्य प्रश्न, त्याचबरोबर जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, नगर परिषद भरती असेल किंवा अंगणवाडी भरती असेल, याचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा ह्याच्यामध्ये सॉल्व करत असतो. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा खूप मोलाचा वाटा असतो कोणत्याही परीक्षेमध्ये. ठीक आहे. कोणत्याही परीक्षेमध्ये मोलाचा वाटा असतो, फक्त स्पेसिफिकली हीच एक्झाम म्हणून नाही. ठीक आहे. त्याच्यावरून आपल्याला कळतं की कसे प्रश्न विचारले जातात, कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. जर एखादा टॉपिकच खूप मोठा असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ॲनिमल किंगडम खूप मोठा आहे, पण जेव्हा आपण PYQ सॉल्व करतो किंवा जे काही संभाव्य क्वेश्चन, जे काही आपण क्वेश्चन सॉल्व करतो त्याच्याशी रिलेटेड, त्या एक्झामशी रिलेटेड, एखादा सायन्सचा समजा ॲनिमल किंगडम, मागच्या पण सेशनमध्ये मी सांगितलं, एवढा मोठा टॉपिक, ज्यांना सायन्स अवघड जातं ते काय करतात, डायरेक्टली पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं बुक वाचायला घेतात, बघत नाही काय नाही. पण स्पेसिफिकली फायलम, एखादं शास्त्रज्ञ ज्याने आपल्याला फाईव्ह किंगडम सिस्टीम दिली असेल किंवा ते पूर्ण आपले जे काही किंगडम्स असतील ते किती फायलम दिले हे जर विचारलं असेल तर ते त्या स्पेसिफिक सायंटिस्ट, फायलम, ऑर्डर याच्यावरून प्रश्न येतो. आणि फायलममधले पण काही फक्त जसं की आपल्याला इकायनोडर्मॅटा वगैरे असे काही छोटे छोटे फायलम्स माहीत असतील ज्याच्यावर वारंवार प्रश्न येतो, तर त्याच्यात आपण इलिमिनेशन मेथड वापरून सुद्धा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. नदी प्रणालीमध्ये बघितलं कोणतं शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे, पुन्हा जर आपल्याला जर दोन सागरांना जोडणारा असेल किंवा दोन नद्यांना जोडणाऱ्या गोष्टीला काय म्हणतात, ह्या असं छोटे छोटे जर नोटीस आपण केले बदल की प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो, तेव्हा आपण जेव्हा ते रेफरन्स बुकमधून आपण सर्व वाचतो, पण ते गोष्ट जेव्हा आपल्याला तिथे दिसते तेव्हा ते आपण हायलाईट करून स्वतः जातीने त्याच्यात लक्ष देऊन वाचतो, का तर हा क्वेश्चन आला होता, ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आला होता, हे पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. वाचायला तर सगळीच पुस्तकं वाचावी लागतात, पण एकदम जर क्वेश्चन आपण PYQ सॉल्व केले तर त्या क्वेश्चन्स, त्या भागातलं पर्टिक्युलरली कोणता इम्पॉर्टंट सब टॉपिक आहे ते आपल्याला कळतं आणि आपण तिथे जास्त वेटेज, जास्त लक्ष देऊन तो पॉईंट आपण रिवाईज करत असतो. ठीक आहे. हे आहे PYQचं महत्त्व. आणि PYQ ॲज इट इज नाही रिपीट होत, पण थोडं चेंज होऊन रिपीट होतात. ठीक आहे. सो आपल्याला माइंडसेट पण कळतं, PYQ पण सॉल्व होतात, अभ्यास रेफरन्स बुकमध्ये पण कुठे जास्त जोर देऊन करायचं आहे हे सुद्धा कळतं. ठीक आहे. हा सर्व फायदा आहे क्वेश्चन सॉल्विंगचा. ठीक आहे. सो आपण जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करत आहोत, डेली क्वेश्चन्स घेत आहोत, ॲनालाइज करत आहोत, सेशन तुम्ही अटेंड करत आहात, चांगला फीडबॅकही देत आहात आणि तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे. सो फीडबॅक देत चला, सेशन लाईक करत चला, कन्सिस्टन्सी ठेवा आणि आपण आता उद्याच्या सेशनमध्ये भेटूयात. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि आपल्या चॅनलवरचे सर्व सेशन्स नीट, सिरियसली नोट्स काढत, सर्व काही ऑल पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळे लेक्चर्स नीट अटेंड करा, नोट्स बनवा आणि आपल्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करा. ठीक आहे.
सो मी कोणत्या सेशनमध्ये स्टार्टिंगपासून एंडपर्यंत कधीच तुम्हाला मध्ये इंटरप्ट केलेलं नाही आणि मागच्या सेशनमध्ये पण मी हे सांगितलं होतं, ठीक आहे. मी इंटरप्ट करत नाही, पण शेवटला ही एक इन्फॉर्मेशन देते तुमच्या अभ्यासासाठी. सो ही तुमच्या फायदेशी ठरेल, याच दृष्टीने आम्ही काम करत असतो, ठीक आहे. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच. आणि काउंटर क्वेश्चनचे आन्सर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आज नाही विचारलं आहे वाटते मी, पण ठीक आहे. काउंटर क्वेश्चनचे आन्सर कमेंटमध्ये द्यायचे, तुमचा फीडबॅक द्यायचा आहे, सेशन लाईक करायचं आहे, अभ्यास करत राहायचा आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. एकदमच हाय एनर्जी आणि नंतर एकदमच लो एनर्जीला आपल्याला जायचं नाही आहे, ठीक आहे. सो कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, कॉन्स्टंट राहायचं आहे, स्टेबल राहायचं आहे, अभ्यास करत राहायचा आहे, ठीक आहे. माइंडसेट बदलू द्यायचं नाही आहे, ठीक आहे. सो आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात, भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.